बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक असा विजय जो आहे तो मिळवलेला आहे। खरं तर पोटनिवडणूक होती आणि पोटनिवडणुकीचे निवडणूक प्रभारी जे आहेत ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत। खरं तर पक्षाकडून सुरुवातीपासूनच मतदारांना आवाहन करण्यात येत होतं की देशातील सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करा। मतदारांनी तो कौल दिलेला आहे। हे जे रेकॉर्ड ब्रेक मतदान सुनेत्रा वहिनींना झालेलं आहे हे प्रत्यक्ष सुनेत्रा वहिनींना झालेलं असलं तरी या देशातलं नव्हे तर कदाचित यापूर्वीच्या आजपर्यंतच्या सर्व विधानसभा जेवढ्या झालेल्या आहेत त्यातलं सर्वाधिक मताचं रेकॉर्ड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यातही बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींच्या रूपानं ते झालं। ही बारामतीकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली आहे आणि अजितदादांच्या कर्तृत्वाचा ठसा जो आहे तो किती मोठा होता हे या मतदानाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं आहे। 75 वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र होऊन झाली आणि या 75 वर्षामध्ये एवढं मतदान एखाद्या विधानसभेमध्ये आजपर्यंतच्या कुठल्याही विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये हे एवढं मतदान कधी झालेलं नव्हतं। एकतर्फी मतदान त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना झालं, त्यामुळं बारामती ही एकतर्फी ही अजितदादा आणि अजितदादाच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। खरं तर शरद पवार गट असेल किंवा तुमचा पक्ष सर्वांनीच, याशिवाय महायुतीतल्या सर्वच पक्षांनी जे आहे ते या निवडणुकीमध्ये प्रचार केलेला होता। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न होता, मात्र तरी ही निवडणूक लादली गेलेली आहे। काय सांगणं असेल सगळ्यांना? या निवडणुकीमध्ये तुतारी असेल, काँग्रेस असेल, जे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये तर आम्ही एकत्रच होतो, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, या सगळ्यांनी आणि इतरही काही मित्र पक्षांनी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला होता। ही वस्तुस्थिती आहे, ती खरं आहे। या निवडणुकीमध्ये चित्र अगोदर स्पष्ट होतं, बिनविरोध व्हायला हवी होती हे सगळ्यांनाच वाटत होतं, परंतु या मतदारसंघाच्या बाहेरच्याच अनेक लोकांनी अर्ज भरलेले होते। हे अर्ज जे भरलेले होते त्याच्यामध्ये आम्ही नंतर चर्चा केल्यानंतर ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांनी कुणी प्रचार केला नाही, परंतु त्यांनी काही जणांनी भेटून आम्हाला सांगितलं आहे की त्यांना अर्ज कुणी ठेवायला सांगितले। त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याविषयी बोलू शकतो। काही जणांना हे अजितदादांचं हे देशातलं सर्वाधिक विक्रमी मताधिक्याचं रेकॉर्ड हे अजितदादांच्या नावावर नोंदलं जाऊ नये सुनेत्रा वहिनींच्या निमित्तानं असं काही जणांना वाटत होतं आणि ते त्यामध्ये त्यांना अशा पद्धतीची दादा गेल्यानंतरचीही त्या कुटुंबाबद्दलची जी असूया आहे ती तशी ठेवणं योग्य नव्हतं। काही जणांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही। सगळ्या 22 उमेदवारांना मिळून जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे किती 4,500-5,000 मतं मिळाली, 4,800 एवढीच मतं मिळाली। त्यामुळं सरासरी जर बघितलं आपण काय त्या उमेदवारांनी उभारून स्वतःचं असं करून घेतलं, बिनविरोध झाले असते तर हा सगळा खर्च टाळला असता आणि दादांना त्याच वेळेला ती श्रद्धांजली अर्पण झाली असती। परंतु हरकत नाही, बारामतीकरांना त्यानिमित्तानं एक संधी मिळाली की अजितदादा पवार यांच्या कुटुंबाच्या पाठीशी बारामतीकर किती एकवटून त्यांच्या पाठीशी उभी आहे हे दाखवण्याची त्यानिमित्तानं संधी मिळाली। खरं तर जय पवारांनी मतदानाच्या दिवशी एक विधान केलं होतं की 2029ला कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी लढावं, मात्र मी कार्यकर्ता म्हणून लढत राहणार आहे। त्यानंतर रोहित पवारांनी त्यावरती भाष्य केलं की योगेंद्र पवार जे आहेत ते देखील 2029ला असेल, पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ शकते। मात्र आता आज प्रत्यक्षात मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि दत्तामामा भरणे यांनी एक विधान केलेलं आहे की 2029च्या उमेदवार या सुनेत्रा पवारच असतील। काय म्हणणं? खरं तर हा निर्णय जो आहे 2029चा अजून 3-3.5 वर्ष त्याला अवकाश आहे। पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय घेत असतं। आता कुणी जरी त्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली असली तरी त्या परिस्थितीनुसार प्रश्नाला उत्तर देत असताना ती केलेली असतील। या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी घेत असतात। पार्लमेंटरी बोर्ड त्यासाठी असतं आणि अजून त्याला खूप अवकाश आहे, त्यामुळे त्या विषयावर आत्ताच चर्चा नको। आणि काही जणांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की आता पवार विरुद्ध पवार ही अशा पद्धतीची निवडणूक होऊ द्यायची नाही असंही वक्तव्य केलेलं आहे। काही जण म्हणतात पवार विरुद्ध पवार होईल, शेवटी संविधानामध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। आता बारामतीच्या बाहेरच्या लोकांनी येऊन इथं जवळपास 15, 16, 20 लोकांनी अर्ज भरले तर त्यांना कोणी अडवणार? त्यामुळं संविधानामध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त पवार कुटुंबातलाच नव्हे तर इतरांनाही असतो, त्यामुळे कुणी निवडणूक लढवू शकतं। त्यामुळे ते जसं इतरांचं आम्ही गांभीर्यानं घेणार नाही तसं अजून कोणाचं आम्ही गांभीर्यानं घ्यायचं काही कारण नाही, कारण अजितदादाचा कामाचा कर्तृत्वाचा वटवृक्ष इतका मोठा आहे आणि त्यात आता सुनेत्रा वहिनी खंबीरपणे ती जबाबदारी सांभाळत आहेत। पारदादा पवार यांचं सक्षम असं नियोजन आहे। जयदादा पवार स्वतः फील्डवर त्या ठिकाणी काम करतायत
आता 3 चाकं पळत आहेत. अगोदर अजितदादाचं एकच चाक होतं, आता 3 चाकं त्या ठिकाणी आमच्या पक्षाला लागलेली आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या बाबतीमध्ये कुठल्याही पुढच्या निवडणुकीबद्दल आम्ही कुठल्या त्या ठिकाणी संदेह बाळगायचं काही कारण नाही. तर हे होते उमेश पाटील, जे निवडणुकीचे प्रभारी होते. आणि बारामतीला आता 3 चाकं जे आहेत ते मिळालेले आहेत, त्यामुळे बारामतीचा विकास जो आहे तो अशाच पद्धतीने होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुंगाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.